नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर आजच्या एपिसोडला पहिले तर राजेशला त्या माणसांनी पकडलेलं आहे. त्यानंतर राजेश खोटं नाटक कारक सांगायला सुरुवात करतो आणि त्यांची सिंपती घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. तर मीनवाईल इकडे पहिले तर पिऊनच्या वेशामध्ये, नंतर अजून एका वेशामध्ये, असं करत अर्णवला ईश्वरीचे जे भास होत आहेत ना ते खरंच खूप बघणं इंटरेस्टिंग आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे राजेश गाडीवरून जात असतो तेवढ्यात ती दादाची माणसं त्याला अडवतात आणि त्याची कॉलर पकडतात. तेव्हा तो म्हणतो, दादा मी तुम्हाला पैसे द्यायला येणारच होतो पण थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून मला पैसे काही देता आले नाही. माझी प्रेग्नंट बायको आहे ना, तिच्या प्रेग्नन्सीमध्ये थोडासा कॉम्प्लिकेशन आला आहे म्हणून तर तिला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. तुम्ही जरा समजा ना. खरंच मी पैसे जुळवले होते पण आता या सगळ्या एमर्जन्सीमुळे मला काही पैसे देता आले नाही. तुम्हालाही मुलं बाळं असतील ना, तुम्ही माझ्या सिच्युएशनचा जरा विचार करा ना. तेव्हा ते म्हणतात, अरे मी समजू शकतो पण तू नको काळजी करू, मी विचार करतोय काय करावं. हे सगळं झाल्यानंतर राजेश खूप खुश होतो आणि म्हणतो, टोपी लावणं तर हे माझं छोटं मोठं कामच आहे आणि दिवसातून कितीतरी जणांना मी असंच गुंडाळत असतो. मग तू सुद्धा माझ्या प्लॅनमध्ये आता गुंडाळला जाणार आहे. तो खूप खुश असतो. तर तेवढ्यात इकडे अर्णवच्या केबिनमध्ये पिऊन दादा येतात आणि म्हणायला लागतात, सर कॉफी आणि अजून काही हवं आहे का. तेव्हा तो म्हणतो, काय झालं एवढ्या जोरात का पटकली. त्याच्यामध्ये त्याला ईश्वरी दिसायला लागलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय हो सर, एवढ्या सगळं काही होऊन सुद्धा तुमच्यामुळे काडी मात्रही फरक पडत नाही ना. कॉफी प्यायची आहे फक्त, तेवढंच तुम्हाला येते. स्वतःच्या बायकोला स्वतःच्या मनातलं सांगायला इतकं किती काही जड जातं हो तुम्हाला. स्पष्टपणे सांगायचं तर आहे की तुमचं तिच्यावरती प्रेम आहे, मग तुमच्याकडून होत का नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, हो मला सगळं समजते पण कठीण आहे ना. तेव्हा ती म्हणते, काय कठीण आहे त्याच्यामध्ये. नाही तेव्हा तर तुम्ही धडाधड सगळ्या गोष्टी बोलताना, मग आता बायकोशी बोलायला काय कठीण आहे. मनातल्या भावना तर सांगायच्या आहेत, मग त्यामध्ये अजून काय आहे, अजून काय बोलायचंय तुम्हाला, काय हवं आहे. तेवढ्यात मागून तो पिऊन म्हणायला लागतो, सर तुम्हाला काय हवं आहे. तेव्हा अर्णवला समजतं की हा ईश्वरीचा भास आहे. तो अक्षरशः गांगरवून जातो. तेव्हा तो म्हणतो, सर काही नसेल पाहिजे तर मी जातो. तो लगेच तिथून निघून जातो. तेव्हा अर्णव विचार करतो, मला ईश्वरीची भास तर व्हायला लागली नाही ना. तेवढ्यात नॉक होतं आणि अजून एक येतं आणि म्हणायला लागतं, सर मला तुमच्याशी थोडं डिस्कस करायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे बोलूया. तेवढ्यात ईश्वरी पुन्हा त्याला दिसायला लागते. तेव्हा ती म्हणते, काय हो सर, तुमच्याकडून बेसिकशी गोष्ट होत नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या फायली तुम्ही इतक्या इझिली हँडल करता, त्यानंतर तुम्ही तुमचं वर्कलोडसुद्धा हँडल करू शकता, पण बायकोला मनातलं सांगण्यासाठी तुमची तोंड तर असं शिवून टाकलं आहे ना, ज्याच्यातून शब्दच निघत नाही आहेत. मला तर खरंच समजत नाही सर, तुमचं चाललं तरी काय आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही अजीब आणि विचित्र वागत चालले आहात. मला तर तुमचं वागणं बोलणंही समजत नाही. अर्णव सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागलेलाच असतो. तेव्हा त्याला हेही रिअलाइज होतं की हा सुद्धा माझा भासच आहे, म्हणजे नक्कीच मी माती खात आहे. तेवढ्यात तिथे मॅनिक्युनमध्ये सुद्धा अर्णवला ईश्वरीचे भास व्हायला लागतात. तेव्हा ती जवळ येते आणि म्हणते, मला तर एक समजत नाही, तुम्ही तुमच्या मनातलं कधी बोलणार आहेत. एवढी सोपी तर गोष्ट आहे. एक गोष्ट आठवण ठेवा, मुली कधी स्वतःहून मनातल्या फिलिंग्स बोलत नाही. तुम्हालाच पुढाकार घ्यायला लागेल, तेव्हा जाऊनच सगळं होऊ शकतं, नाही तर काहीच होणार नाही. तेव्हा तो म्हणतो, मी कसं बोलू, मला हेच समजत नाही आहे. मी सगळं काही एक्सप्लेन करेल पण प्रत्येक गोष्ट बोलणं गरजेचंच आहे का. तेवढ्यात त्याला समजतं हे पुन्हा मॅनिक्युअर आहे. त्याचं बोलणं इकडे थोडं आश्चर्यकारक झालेलं असतं. त्याचं बोलणं अजून कोणी नाही तर आकाश ऐकतो आणि म्हणतो, काय झालं दादा, तू कोणाशी बडबडत होता. तर दुसरीकडे राजेश खूप खुश असतो. तेव्हा तो म्हणतो, फायनली हा दादा माझ्या मुठीत आला आहे. आता हा मला थोडीफार का होईना मुदत वाढून देईल आणि माझं काम खूप सोपं होऊन जाईल. तेवढ्यात तो दादा त्याच्या एक सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो, काय रे, तुला काय वाटलं तू मला शेंड्या लावशील आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवेल. तू किती विश्वासघाती माणूस आहेस ना, हे मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. म्हणून आता तुला तर माझ्या मालकाकडेच जायचं आहे, कारण की तुझ्यामुळे मी त्यांचा मार खाला आहे. तुला तर मी एकच लावली आहे पण त्यांनी माझी किती वाट लावली ना याचा तुला अंदाज सुद्धा लागू शकत नाही. त्याच्याचमुळे आता तुझी मी वाट लावणार आहे. तो लगेच मालकांना कॉल करतो आणि म्हणायला लागतो, साहेब
साहेब त्या आम्हाला भेटल्या आहेत, आता लवकरात लवकर तुमच्याजवळ घेऊनच येतो. दुसरीकडे अर्णव सांगत असतो की आकाश, मला सगळीकडे ईश्वरीचे भास होत आहे, मला खरंच समजत नाही मी काय करू. तेव्हा तो म्हणतो, दादा मी समजू शकतो, तुझ्या मनामध्ये जी आहे ना ती तुझ्या स्वप्नामध्ये आणि तुझ्या आजूबाजूलाही भिरकत आहे, म्हणून तुला तुझ्या मनातलं सांगून टाकायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, असं डायरेक्टली कसं सांगायचं, हे सगळं कठीण आहे रे. तेव्हा तो म्हणतो, काहीच कठीण नाही आहे दादा, जर आपल्या मनामध्ये फिलिंग्स आहेत ना तर तुला सांगून टाकायला पाहिजे. तुला काय भीती आहे की ती तुला रिजेक्ट करेल, पण 50% हा सुद्धा चान्स आहे ना की ती हो सुद्धा बोलू शकते. आणि तुमच्या गोष्टींमध्ये थोड्या उलट्या सुलट्या गोष्टी झाल्या आहे. लोक पहिले प्रेमात पडतात आणि मग लग्न करतात, तुम्ही पहिले लग्न केलं आहे आणि आता तुम्ही प्रेमात पडत आहात, म्हणून मला असं वाटते तू मनातलं सांगून टाक, ते तुझ्यासाठी आणि तिच्यासाठी सुद्धा योग्य असणार आहे. तेव्हा अर्णव विचार करतो, ठीक आहे, मला खरंच मनातलं सांगायला पाहिजे. आकाश सुद्धा इकडे विचार करायला लागतो, मी माझ्या मनातलं नम्रताला कधी सांगेल, जेव्हा माझी ही तयारी होईल. तोही खूप खुश असतो. तर दुसरीकडे अर्णव इकडे बाहेर येतो आणि विचार करायला लागतो, मी ईश्वरीकडे चाललो तर आहे तिला माझ्या मनातलं सांगायचा, पण तिला सांगू तरी काय आणि कसं सांगू की माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल प्रेम आहे. डायरेक्टली आय लव्ह यू बोलू का, नाही हे खूप चीजी होईल. मग असं बोलू का की माझं तुझ्यावरती खूप मनापासून प्रेम आहे, पण हे खूप बोरिंग वाटत आहे. मग काय बोलू, कसं करू, पण काहीतरी तर करायला लागेल. एकदाची गोष्ट ठरवली आहे, आता ती तिच्या एंडपर्यंत नेल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. आता तिला सांगूनच टाकतो की माझ्या मनामध्ये काय सुरू आहे. तेवढ्यात तो गाडीमध्ये बसतो आणि त्याचा रेडिओ ऑन होतो. तेव्हा लवगुरी त्याला सांगत असतात, आज मी लोकांना प्रश्न विचारले की जेव्हा ते फिलिंग्स व्यक्त करतात तेव्हा ते कोणत्या कोणत्या गोष्टींचा उपयोग करतात. कोणी बोललं SMS पाठवतात, SMS पाठवणं खूप असं अनरोमॅन्टिक वाटेल, त्यानंतर लेटर हे खूप ओल्ड फॅशन वाटेल, पण एक जणाचं उत्तर मला खूप आवडलं आहे. त्याने सांगितलं होतं तो त्याच्या मनातल्या भावना सगळ्या काही रेकॉर्ड करून स्वतःच्या बायकोपर्यंत नेईल. हे थोडं मला क्लासी वाटलं. तेव्हा अर्णव विचार करतो, अच्छा हे खरंच खूप क्लासी आहे, मलाही मिस इंदौरसाठी काहीतरी रेकॉर्ड करायला पाहिजे आणि माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी तिला सांगून टाकल्या तर सोपं होऊन जाईल. अर्णव लगेच रेकॉर्डिंग सुरू करतो आणि म्हणतो, मिस इंदौर मी आता जे काही बोलणार आहे ना ती तू लक्षपूर्वक ऐक. ईश्वरी इकडे तिच्या कामामध्ये असते, तेवढ्यात तिथे अंजलीताई येतात आणि म्हणतात, काय झालं ईश्वरी, तू हे सगळं काम का करत आहे, आणि तर ताई आहे ना काम करायला. तेव्हा ती म्हणते, काय नाही ग ताई, मला थोडं बोर होत होतं म्हणून विचार केला की थोडं काम करावं. तेव्हा ती म्हणते, काय झालं, आज नवरा घरी नाही म्हणून बोर होतंय का. तेव्हा ती म्हणते, तसं काहीच नाहीये, हे खरं म्हटलं नवरा असून सुद्धा काही फायदा नाही. तेव्हा ती विचारते, काय झालं, एवढी कुडकुड का करतेस तू. तेव्हा ती म्हणते, काहीच नाही ताई, असंच हो, अजून काहीच नाही. तेवढ्यात तिला अर्णवचा मेसेज येतो, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, लवकरात लवकर ऑफिसला ये. तेव्हा ती म्हणते, का लवकरात लवकर मी ऑफिसला येऊ, हे काय माझ्यावरती आत्ता सुद्धा हुकूम चालवणार का, आणि जर यांना बोलायचं होतं तर मला कॉल करायचा ना, मेसेज टाकायची काय गरज आहे, आता माझ्याशी बोलायची इच्छा नाही का. तेव्हा अंजली विचारते, काय झालं ईश्वरी, तू एवढी चिडली का आहे. तेव्हा ती म्हणते, तुमच्या भावाने आता मला मेसेज टाकला आहे की ऑफिसवरती ये, म्हणजे यांची ऑर्डर मी ऐकायचीच का. तेव्हा ती म्हणते, अगं जा की, त्याने बोलवलं आहे ना, काय माहिती तो तुला सॉरी बोलायला बोलवलं असेल, किंवा एखादं तुझ्यासाठी सरप्राईज सुद्धा असू शकतं ना. तेव्हा अंजली म्हणायला लागते, अगं असं नाही आहे, मी तुझी सुद्धा बाजू घेते, मला असं वाटते तुमच्या दोघांमध्ये भांडण नाही व्हावं, म्हणून तर मी तुला सांगते, जा आणि त्याला भेटून ये, म्हणजे समजेल ना त्याच्या मनामध्ये काय आहे. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, जर तुम्ही एवढंच बोलताय तर मी जाते. तेवढ्यात तिथे मामी येतात आणि म्हणायला लागतात, काय झालं अंजली, तू एकदा जावई बापूंना कॉल कर ना आणि त्यांना विचार ना माझ्या बॉक्सचं काय झालं. अंजली त्यांना कॉल करते पण कॉल काही लागत नसतो. तेव्हा मामी म्हणतात, काय झालं, पुन्हा एकदा कॉल करून बघ ना, जावई बापूंचा फोन का लागत नाही. तेव्हा ती म्हणते, नाही ना मी फोन लागत नाही, जर लागला तर मी नक्की त्यांना सांगते. तेव्हा ती विचार करते, माझ्या आयुष्यातला एवढा मोठा गोष्ट या लोकांनी हिरावून घेतला आहे, मला शांत बसून काही चालणार नाही. दुसरीकडे ईश्वरी इकडे ऑफिसच्या जवळ जाते. जशीच ती तिथे आतमध्ये जाईल तेव्हा सगळीकडे काळोख असतो. ते बघता ईश्वरी विचार करायला लागते, हे सगळं काय आहे, म्हणजे खरंच माझ्यासाठी सरांनी काही सरप्राईजचं प्लॅन केलं नसेल ना. तिला अंजली चे सगळे शब्द आठवण येतात की कसं सांगितलं होतं की अर्णवने तुझ्यासाठी काही सरप्राईज प्लॅन केलं असेल. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, ईश्वरीला एक चिठ्ठी सापडते, त्यामध्ये लिहिलेलं असतं, ईश्वरी हा स्पीकर ऑन कर. आणि पहिल्याच याच्यामध्ये असं ऐकायला येतं की ईश्वरी, मी जे काही बोलणार आहे ना ते तुला
नीट आणि शांतपणे ऐक. दुसरीकडे अर्णव विचार करत असतो, एवढ्याला तिने माझं बोलणं ऐकलं असेल ना, आणि तिचे एक्सप्रेशन काय असतील हे मला जाणून घ्यायचं आहे. इकडे अर्णवचं बोलणं असं असतं की आपल्या दोघांमध्ये काहीच मॅच नाही आहे, तू वेगळी डायरेक्शन आहे, मी वेगळी डायरेक्शन आहे. हे ऐकल्यानंतर ईश्वरी रागारागामध्ये बाहेर येते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच ईश्वरीने अर्णवचं पूर्ण बोलणं ऐकलं असेल की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.